पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली आहे आणि या दरम्यान पंतप्रधानांनी व्यवसाय, ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती आणि दोनही देशांमधील सहकार्यावर चर्चाही केली। पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान मार्क कार्नी यांना शुभेच्छा देत भविष्यातील बैठकांसाठी उत्सुकता सुद्धा व्यक्त केली आहे। आनंद यांच्या भेटीमुळे दोनही देशांमधले संबंध अधिक दृढ होतील असंही पंतप्रधानांनी म्हटलं। भारत आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन सुद्धा जारी केलं गेलंय। अनेक मुद्द्यांवर एक रोडमॅप विकसित करण्यात आल्याचं त्यात म्हटलं गेलंय। नेपाळ पाठोपाठ आफ्रिकन देश मादागास्करमध्ये सुद्धा जेन्झी निदर्शकांमुळे सत्ता पालट झालाय। राष्ट्रपती अँड्री राजोएलिना देश सोडून पळून गेलेत असा दावा विरोधी पक्षांनी केलाय। लष्करानं निदर्शकांना पाठिंबा दिल्यानंतर ते देश सोडून पळून गेले। राष्ट्रपतींचा ठाव ठिकाणा लगेच कळू शकला नाही। पाणी आणि वीज टंचाईमुळे 25 सप्टेंबर रोजी मादागास्करमध्ये देशव्यापी निदर्शनं सुरू झाली असं संसदेतील विरोधी पक्षनेते सिटेनी सोलोनिको यांनी म्हटलंय। फ्रेंचच्या लष्करी विमानांना अँड्री यांनी पलायन केल्याचं कळतंय। जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी आणखी माणसांची गरज आहे असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत। इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेनं गाझा शांती करार योजना बनवली, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्यानंतर पहिल्यांदाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत। इस्रायलच्या संसदेमध्ये ट्रम्प यांचं जोरदार स्वागत झालं। इस्रायलच्या संसदेमध्ये ट्रम्प यांनी भाषणही केलं आणि त्या भाषणापूर्वी इस्रायलच्या खासदारांनी उभा राहून आणि टाळ्या वाजवत त्यांचं जोरदार स्वागतही केलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली संसदेमध्ये ऐतिहासिक भाषण केलंय आणि या दरम्यान त्यांनी गाझा युद्धविरामानंतरच्या शांतता कराराला नव्या मध्य पूर्वेचा उदय असं म्हटलंय। त्यांनी दहशतवाद, जिहादवाद आणि ज्यूविरोधी विचारांना उलटवण्याची ही संधी असल्याचंही नमूद केलंय। या भाषणादरम्यान काही सदस्यांनी विरोध केला, मात्र तरीही ट्रम्प त्यांच्या विधानावर ठाम राहिले। त्यांनी लेबनॉन सरकारला हिजबुल्लाह विरोधात पाठिंबा जाहीर करत रशियासोबतही शांतता कराराची गरज व्यक्त केली आहे। आंतरराष्ट्रीय समुदायानं शांततेच्या प्रयत्नांना साथ द्यावी असं आवाहन करत ट्रम्प यांनी अमेरिका मध्य पूर्वेत सक्रिय भूमिका घेणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इजिप्तच्या शर्म अल शेख शहरामध्ये झालेल्या एका प्रमुख परिषदेमध्ये गाझा शांतता करारावर स्वाक्षरी केलेली आहे आणि तो करार खूप खास असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्यासह या शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवलं। 20हून अधिक देशांचे नेते या दरम्यान उपस्थित होते, परंतु इस्रायल आणि हमास यांना आमंत्रित यामध्ये करण्यात आलं नव्हतं। मध्यपूर्व शांतता समारंभामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली। मध्यपूर्व शांतता समारंभासाठी इजिप्तमधील शर्म अल शेख येथेही भेट झाली आहे। या भेटीमुळे शांततेच्या मुद्द्यासह जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। ही भेट भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये महत्त्वाची मानली जाते। डोनाल्ड ट्रम्प सध्या मध्य पूर्वेकडील देशांच्या दौऱ्यावर आहेत। इस्रायल हमास संघर्षामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे। हमासनं सगळ्या 20 इस्रायली बंधकांची सुटका केली आहे। बंधकांना 2 टप्प्यात रेड क्रॉसच्या माध्यमातून सोडण्यात आलं आणि यासोबतच हमास 28 मृत इस्रायलची शव सुद्धा परत देणार अशी ही माहिती समोर येते। त्या बदल्यात इस्रायल 250 पॅलेस्टाईनी कैद्यांची सुटका करेल। दरम्यान 154 पॅलेस्टाईनी कैद्यांना इजिप्तला पाठवण्यात आलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलमध्ये दाखल झाले असून पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांचं स्वागत केलं। या दरम्यान नेतान्याहूंनी ट्रम्पसाठी नोबेल पुरस्काराची सुद्धा मागणी केली आहे। त्यालाच हा केवळ युद्धाचा नाही तर दहशतवादाच्या अंताचाही आरंभ आहे असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं। हमासनं नेपाळी ओलीस बिपिन जोशीचा मृतदेह परत केलाय। 3 इस्रायली ओलिसांचे मृतदेह देखील हमासनं सुपूर्द केलेत। त्यासोबतच इस्रायलनं 154 पॅलेस्टाईनी कैद्यांचीही सुटका केली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव शवपेट्यांची देखील तपासणी केली जाणार असल्याचं लष्करानं म्हटलं। ओलिसांची शवपेटी ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक संस्थेमध्ये नेले जातील आणि अधिकाऱ्यांच्या मते ओळख प्रक्रियेला 2 दिवस लागू शकतील। व्हॉट्सअॅप वापरण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा करणाऱ्या एका महिला डॉक्टरची याचिका भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे।
मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं खातं ब्लॉक केल्यानंतर खासगी सेवेचा वापर हा घटनात्मकदृष्ट्या संरक्षित अधिकारांच्या कक्षेत येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. याचिकाकर्त्यानं आपलं व्हॉट्सअप खातं पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यांनी युक्तिवाद केला की हे प्लॅटफॉर्म त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक संवादासाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केलंय की व्हॉट्सअप ही एक खासगी संस्था आहे आणि वापरकर्ते तिच्या सेवा शर्तींना बांधील नाहीत. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख यांची भेट घेतली आहे. दोनही देशांमधील धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याबद्दल राष्ट्राध्यक्षांनी भावना व्यक्त केली आहे आणि या भावनांबद्दल जयशंकर यांनी त्यांचं कौतुकही केलं. उखणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होणाऱ्या चर्चेतून पुढील दशकासाठी द्विपक्षीय मैत्रीचा मार्ग निश्चित सुद्धा होणार आहे, असा विश्वास सुद्धा जयशंकर यांनी बोलताना व्यक्त केला. मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. निवडणूक मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता आणि या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक नेमण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी केलेली जनहित याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. अधिवक्ता रोहित पांडे यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठानं सार्वजनिक हितासाठी ही याचिका स्वीकारण्यास इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलंय. 2020च्या दिल्ली दंगली प्रकरणातील आरोपी शरजील इमाम बिहार विधानसभा निवडणूक लढवू शकतो. त्यानं दिल्लीच्या करकडडुमा न्यायालयामध्ये अंतरिम जामीन अर्ज दाखल केलाय. इमाम किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. तसंच त्यांना 15 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 14 दिवसांसाठी सोडण्यात यावं, जेणेकरून ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील आणि प्रचार सुद्धा करू शकतील, असंही याचिकेच्या माध्यमातून समोर येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून तेजप्रताप यादव यांच्या नव्या जनशक्ती जनता दलानं 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तेजप्रताप स्वतः महुआ मतदारसंघातून रिंगणामध्ये उतरतील. विनुकुमार पटना साहिबमधून, जयसिंग राठी महनार आणि मदन मानव शाहूपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. राजदमधून बाहेर पडल्यानंतर तेजप्रताप यांनी वेगळा पक्ष स्थापन करत बिहारच्या राजकारणामध्ये खळबळ माजवून दिली. त्यामुळे कोणत्या पक्षाला या फाटाफुटीचा फायदा होणार आहे हे निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल.